आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीपूर्वी एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसलाय। सोलापूर शहरात एमआयएम पक्षाचे सक्रिय आणि प्रभावी युवा नेते तसेच माजी युवक अध्यक्ष मोहसिन मेंदरगीकर यांनी अखेर एमआयएमचा राजीनामा देत काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय। हा पक्ष प्रवेश कार्यक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात मेंदरगीकर यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने सर्व धर्म, जाती आणि समाज घटकांना समान न्याय देणारा पक्ष आहे। सोलापुरात विकास आणि ऐक्य हवे असल्यास काँग्रेस हाच पर्याय आहे। मोहसिन मेंदरगीकर हे एमआयएम पक्षाच्या स्थापनेपासून सोलापुरात सक्रिय होते। त्यांनी शहरातील मुस्लिम तरुणांना पक्षाशी जोडून ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती। मात्र गेल्या काही काळात पक्षातील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे त्यांनी एमआयएम पासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते। काँग्रेस पक्षात प्रवेश करताच त्यांना अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा लाभ घेण्याची तयारी दाखवली आहे। या प्रवेशामुळे शहरातील अल्पसंख्याक मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः एमआयएम कडील असंतुष्ट कार्यकर्त्यांना यामुळे नवा पर्याय मिळाला असून अनेक जण आगामी काही दिवसात काँग्रेसमध्ये येऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान एमआयएम पक्षासाठी हा धक्का अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। मोहसिन मेंदरगीकर हे पक्षातील तरुण, ऊर्जावान आणि संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या निर्गमामुळे पक्षाची शहरातील संघटनात्मक ताकद काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा प्रवेश काँग्रेससाठी राजकीय फायद्याचा ठरेल का आणि एमआयएम याचा किती परिणाम भोगेल हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। लोकप्रहार न्यूज, सोलापूर।